श्री स्वामी समर्थ. गर्भावस्थेमध्ये ही पुस्तके नक्की वाचा, ज्यामुळे मुलं श्रद्धाळू, संस्कारी, धाडसी आणि निरोगी होतील. पहिले पुस्तक आहे वेदांचे विचार. या पुस्तकात ब्रह्म म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, माया म्हणजे काय, नेमकं ईश्वर म्हणजे काय, जीव म्हणजे काय, यातील भेद काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील. आणि या पुस्तकातील भाषा अगदी सोपी आहे बरं का. हे पुस्तक वाचल्याने होणारा मुलगा किंवा मुलगी वेदांचे ज्ञान, चौकस बुद्धी आणि श्रद्धाळूपणा रुजतो. दुसरे पुस्तक आहे संन्यासासारखे जीवन. या पुस्तकात ओव्हर थिंकिंग कमी करणे, इमोशनल ब्लॅक सुधारणे, दैनंदिन जीवनात शांती वाढवणे आणि सकारात्मक ओळख निर्माण करून देणे, हे सर्व या पुस्तकामध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. तिसरे पुस्तक आहे ब्रह्मचैतन्य महाराज यांचे प्रवचन. हे पुस्तक प्रत्येक गर्भवती महिलांनी वाचायलाच हवे. या पुस्तकात नामजपाचे महत्त्व, जीवनातील खरे मौल्य आणि ईश्वर कृपा कशी मिळवावी हे अत्यंत सोप्या आणि सुंदर भाषेत स्पष्ट केलेले आहे. हे पुस्तक वाचल्याने तुमचे होणारे बाळ सत्य, श्रद्धा आणि आध्यात्मिक मार्गावर चालणारे होईल. चौथे पुस्तक आहे श्रीमान योगी. या पुस्तकात शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र आहे. या पुस्तकात एवढी ताकद आणि एवढे धैर्य आहे की ते वाचल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल. अडचणीवर मात करून शांत निर्णय कसा घ्यायचा तेच या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. हे पुस्तक वाचल्याने तुमच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार तुमच्या बाळावर नक्कीच होतील. इतरही काही पुस्तके आहे, जसं की श्रीमद भगवद्गीता, तुकाराम महाराजांची गाथा, अष्टवक्र गीत, शिवलीला अमृत. अजूनही काही पुस्तके तुमच्या माहितीत असतील तर नक्की कमेंट करून कळवा, जेणेकरून ज्या काही गर्भवती महिला आहेत त्यांना या पुस्तकाचा फायदा घेता येईल. धन्यवाद.